नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी बघणार आहोत. बघा, लक्षात घ्या. तर आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या आहेत, या आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये काय काय महत्त्वाचं आहे आपण ते या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा की कोणकोणत्या गोष्टी आता बघितल्या पाहिजे याच्यामध्ये महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत की ज्या आंतरराष्ट्रीय लेवलला घडामोडी घडलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहेत. तर बघा, आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये बिमल पटेल आंतरराष्ट्रीय विधी आयोगाची निवड झालेली आहे त्यांची. ओके, बिमल पटेल हे इंटरनॅशनल लॉ कमिशन ऑफ 5 इयर टर्मसाठी ते निवड झालेली आहे त्यांची. आणि अजय माथुर यांची आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे महासंचालक म्हणून निवड झालेली आहे. अजय माथुर, ओके, अजय माथुर असेल, बिमल पटेल असेल. बघा, तर आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये जनरली आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या आहेत त्यामध्ये नेमकं काय बघितलं पाहिजे ते आपण या ठिकाणी बघा तुम्हाला सांगतोय. बघा, WTOच्या महासंचालकपदी काय ओकोजो इवेला जे आफ्रिकन आहेत, ओके, त्यांची निवड झालेली आहे. 5वा महासागर जो आहे दक्षिण महासागर, ते पण एक त्याला मान्यता मिळालेली आहे. ओके, आपण थोडंफार त्याचं काय असं जास्त नाही. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी हे मात्र थोडं महत्त्वाचं आहे. ओके, जे महत्त्वाचे आहेत ते मी इकडे टाकलेले आहेत. बघा, अत्यंत महत्त्वाचे, हे काय महत्त्वाचे नाहीत असं नाही, पण अमेरिकनच्या निवडणुका असतील किंवा इंडिया हे 6वा काय युनोच्या मानवाधिकार परिषदेचा 6 वेळेस काय सदस्य मिळवलेलं आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे 3 सदस्य झालेले आहेत, ते देखील महत्त्वाचं आहे. ब्रिक्स, ओके, ब्रिक्सची बँक आहे ही. ओके, मग याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. ओके, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी. त्यानंतर शेर बहादूर देउबा हे नेपाळचे पंतप्रधान म्हणून निवड झालेले आहे. आणि जर्मनीच्या चान्सलर जे आहेत ऑलाफ शोल्झ यांची निवड झालेली आहे. तर बघा, हे महत्त्वाचे आहेत. कोणते? हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारण्याच्या दृष्टिकोनातून. आणि त्या हा एक पॉईंट तिकडे तुम्ही ऍड करू शकता. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, याच्या अगोदर याच्यावर प्रश्न आलेला आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीवर. ओके, मकरवर्त म्हणतोय, मकरवर्त आणि कर्कवर्ताच्या काय दरम्यान असणाऱ्या सगळी राष्ट्र याच्या अंडर घेण्याचा हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आहे. फ्रान्स या देशामध्ये भरलेत नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे औलाद. ओके, त्यांनी हे आघाडी निर्माण केली, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी. आता अजय माथुर या सौर आघाडीचे महासंचालक पदी निवड झालेली आहेत. ओके, तर ते आपल्याला बघायचं आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन. आणि अमेरिकेच्या इलेक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्य कमला हॅरिस जे आहेत, कमला हॅरिस, तर या कमला हॅरिसबद्दल माहिती बघायची आहे का, तर ते पहिल्या महिला काय उपाध्यक्ष आहेत, तर त्यांच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन बघायची आहे. तर न्यू डेव्हलपमेंट वगैरे हे सगळे आपल्याला या आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये बघायचं आहे. कशावर प्रश्न येईल काही सांगता येत नाही, पण त्याचं किमान काही ना काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. उगाच कोणता तरी दौरा आहे, काहीतरी आहे, अमेरिकाचा दौरा, नामका दौरा, तमका दौरा, हे जास्त बघण्यापेक्षा नेमकं कोणत्या पॉईंटवर जास्त भर दिलं पाहिजे या ठिकाणी मी निश्चिंत सांगणार आहे. बघा, त्या पॉईंटवर भर देऊन मी संपवणार आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या महासंचालकपदी म्हणजे WTO, ओके, जी WTO जे 1995ला स्थापन झाली, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन व्यापारासाठी स्थापन झाली 1995, तिच्या जागतिक व्यापार संघटनेच्या, ही इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं. बघा, WTO कशाच्या कोणत्या करारानुसार स्थापन झाली असे विचारतात. मराकेश करारानुसार स्थापन झालेली आहे, पण असो. बघा, जागतिक व्यापार संघटनेच्या काय 23 वर्षाच्या इतिहासातील पहिली महिला व पहिली आफ्रिकन महासंचालक बनण्याचा बहुमान गुजी ओकोजो इव्हिला. बघा, काय हे पहिली आहे म्हणून महत्वाचं आहे. बघा, लक्षात ठेवा, काय जागतिक व्यापार संघटनेच्या 23 वर्षाच्या इतिहासातील पहिली महिला, बघा, पहिली महिला आहे, पहिली महिला आहे. बघा, काय गुजी ओकोजो इव्हिला यांना पहिली काय, आपण येलो करून बघू, दिसतंय का स्पष्ट, गुजी ओकोजो इव्हिला यांनी पटकावलेला आहे. ओके, तर बघा, असो आपलं मूळच बघू, काही एवढं ये नाही. ओके, तर ओके, बघा, आता आफ्रिकन महासंचालक बनण्याचा बहुमान कोणाला मिळालाय? गुजी ओकोजो इव्हिला यांना मिळालेला आहे. ओके, बघा,
याच्या अगोदर कोण होते? मग कोण होते रे? श्री रॉबर्टो अझावेडो यांचे WTO चे महासंचालक होते आणि त्यांनी काय रे कार्यकाळ संपण्याच्या अगोदरच 1 वर्ष आधीच राजीनामा देऊन टाकला. 1 वर्ष अगोदरच राजीनामा दिलाय. आणि आफ्रिकन जवळजवळ 25% सदस्य असणाऱ्या आफ्रिकेनं जागतिक व्यापार संघटनेमध्ये 27% प्रतिनिधित्व असताना देखील संघटनेचं नेतृत्व कधीच केलं नव्हतं आतापर्यंत. म्हणून प्रश्न विचारण्यासारखा आहे. प्रश्न का विचारू शकतात? जागतिक व्यापार संघटनेच्या 23 वर्षाच्या इतिहासामध्ये म्हणजे 1995 पासून 1995 ला स्थापन झालेले आहे. ओके, 1995 ला स्थापन झालेले आहे. 1995 पासून पहिली महिला आहे महासंचालक. कोण? गोझी ओकोजो इव्हिला. ओके, यापूर्वी युरोपियन, ओशियनिया, आशिया काय ते असो, बाकी काय एवढं महत्वाचं नाही. बघा आता डॉक्टर ओकोजो इव्हिला यांच्याबाबत बघा, त्यांना नायजेरिया देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत. म्हणजे कुठल्या आहेत असं विचारू शकतात. ओके, म्हणजे WTOच्या पहिल्या महिला महासंचालक किंवा आफ्रिकन पहिल्या महिला कोण आहेत? तर ओकोजो इव्हिला. नॉर्मल. ओके, आणि ते कुठल्या देशाचे आहेत? नायजेरिया देशाचे आहेत. पहिल्या महिला अर्थमंत्री देखील होत्या नायजेरियाच्या ते, आणि 2006 मध्ये ते विदेश मंत्री देखील झाले होते तिथल्या. ओके, आणि अनुभवी अर्थतज्ञ आहेत, आंतरराष्ट्रीय विकासातला तज्ञ आहेत ते. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातली पदवी आणि स्थानिक अर्थशास्त्र विकास या प्रबंधासाठी मॅसेच्युसेट्स तांत्रिक संशोधन प्राप्त केलेले आहे. आणि जागतिक बँकेत कामाचा 25 वर्षाचा अनुभव देखील आहे त्यांना वर्ल्ड बँकेमध्ये. ओके, वर्ल्ड बँकेमध्ये. आणि 1 मार्च 2024 पासून 4 वर्षाच्या मुदतीसाठी त्यांनी पदभार स्वीकारलाय. इथं काय महत्वाचं आहे? सगळ्यात महत्वाचं WTOच्या महासंचालक म्हणून हे महत्वाचं आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या 23 वर्षाच्या इतिहासात पहिली महिला व पहिली आफ्रिकन महासंचालक बनण्याचा बहुमान गोझी ओकोजो इव्हिला यांनी पटकावलाय. आणि ते देश कोणता आहे? त्यांचा नायजेरिया. हे 2 जरी माहित असले तरी आपला प्रश्न सुटतो. ही गोष्ट खरी आहे या पॉइंटवर. ओके, मग बाकी ते नायजेरियाच्या ते पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत ते ती गोष्ट, किंवा मग अर्थशास्त्रामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय विकासात तज्ञ आहेत, किंवा मग त्यांनी अर्थशास्त्रामधली पदवी हार्वर्डमध्ये घेतली, यांच्याबद्दल काय प्रश्न येईल किंवा स्टेटमेंट दिले तर मग खरं आहे, नंतर मग काय असं जनरली विचारणार नाहीत. ओके, मग जागतिक व्यापार संघटना. आता हा इतिहास झाला. हा इकॉनॉमिक्सचा तुमचा इकॉनॉमिक्स समजा चर्चेत आहे म्हणून इकॉनॉमिक्स रिलेटेड WTO विचारू शकतात. मग WTO विचारलं तर मग यायला पाहिजे 1 जानेवारी 1995 रोजी मराकेश करारानुसार काय जागतिक व्यापार संघटना स्थापन झालेली आहे. ओके, मग मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. 164 सदस्य आहेत. 164वा देश अफगाणिस्तान आहे. दॅट्स इट. किंवा अजून काय बघायचं असेल तर WTOची कार्य बघू शकता. व्यापारविषयक मतभेद हाताळणे, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणं, हे GSचा पार्ट आहे. मी स्पीडली घेतोय. ओके, आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करणं आणि राष्ट्राच्या व्यापार धोरणात देखरेख ठेवणं, विकसनशील देशासाठी तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देणं, हे WTOचं कार्य आहे. विचारलं तर प्रिला इथंच विचारतात बघा. मराकेश करारावर वगैरे. ओके, इथंच प्रश्न विचारू शकतात. बघा आता WTOची कार्य बघितले त्यानंतर बघा मंत्रिस्तरीय परिषद सर्वोच्च असते WTO मध्ये. काय अंतिम निर्णय घेणारी परिषद असते WTOची. हा इतिहास झाला, इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड झालं त्याचं. ओके, तर बघा दर 2 वर्षांनी ही परिषद भरवली जाते. कुठली? मंत्री परिषद. आता बघा तुम्ही प्री आता देताय. ओके, जी विद्यार्थी आता प्री देतायत म्हणजे ज्यांनी काय सगळा GSचा अभ्यास झालेला आता करंट वाचतायत त्यांना सगळं GS माहिती आहे असं कन्सिडर करून मी स्पीडली सांगतोय. ओके, बघा पहिली परिषद सिंगापूर परिषद 1995 ला भरली होती WTOची. आणि 12वी परिषद 30 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2021 रोजी जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी नियोजित होती. आणि 12वी परिषद 2020 मध्ये नूर सुलतान कझाकिस्तान येथे होणार होती. मात्र कोरोना संकटामुळे ती परिषद पुढे ढकलण्यात आली होती. ओके, प्रमुख संचालिका जे आतापर्यंतचे महासंचालक आहेत ते लक्षात ठेवा. पहिलं पीटर सदरलँड 1 जानेवारी 1995 पहिले पीटर सदरलँड. आणि त्यानंतर 5वे पास्कल लॅमी. ओके, हे फ्रान्सचे होते. आणि 6वे रॉबर्ट अझावेडो, हे जे याच्या अगोदर कोण होते ते 6वे होते. आणि आता आहेत ते 7वे आहेत. लक्षात ठेवा 7वे आहेत, 7वे 7th. ओके, गोझी ओकोजो इव्हिला. याच्या अगोदर रॉबर्ट अझावेडो हे ब्राझीलचे आहेत. आणि 7वे जे आहेत गोझी ओकोजो इव्हिला ते मात्र 1 मार्च 2021 पासून झाले आहेत, ते नायजेरियाचे आहेत. दॅट्स इट. 7वे आहेत
WTO चे ओके WTO ची दर 2 वर्षांनी काय मंत्री परिषद भरते, ती मंत्री परिषद अंतिम निर्णय घेणारी असते. ओके पहिली जी मंत्री परिषद आहे ती सिंगापूर या ठिकाणी भरली आणि 12वी परिषद जिनेवा ओके कार्य काय आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटी संबंधित निर्णय घेणारी 1 जानेवारी 1995 मराकेश करारानुसार स्थापना. ओके मग हे नायजेरिया देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री वगैरे असो ते नायजेरियाचे आहेत आणि त्यांनी काय पहिली महिला व पहिली आफ्रिकन महासंचालक बनण्याचा बहुमान गोजी ओकोजोइविला यांना मिळालेला आहे. ओके त्यानंतर बघा आता संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेवर भारताची निवड. काय संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेवर भारताची निवड. ओके तर बघा आता संयुक्त राष्ट्राच्या 6 मुख्य अवयवापैकी एक आहे जे वेगवेगळे आहेत काय रे युनोच्या ज्या वेगवेगळ्या परिषदा आहेत ओके सुरक्षा परिषद वगैरे अशा ज्या परिषद आहेत आमसभा वगैरे तर त्यापैकी एक आहे संयुक्त राष्ट्राची आर्थिक आणि सामाजिक परिषदेवर काय भारताची सदस्य म्हणून निवड झालेली आहे. भारताची सदस्य म्हणून निवड झालेली आहे. तर बघा 7 जून 2021 रोजी अफगाणिस्तान कझाकस्तान आणि ओमान यांच्यासह एशिया पॅसिफिक गटामध्ये भारत 54 सदस्याच्या परिषदेवर निवडला गेलाय. ओके आणि 2022 ते 24 या 3 वर्षाच्या कालावधीसाठी भारताची निवड झाली. हे महत्त्वाचं आहे. पहिलं वाक्य काय बघा हेच वाक्य पहिलं लक्षात ठेवा डायरेक्ट संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेवर भारताची निवड झाली. कधी कालावधीसाठी 22 ते 24 या 2 वर्षासाठी. मग या परिषदेबाबत ती कधीची आहे मग 26 जून 1945 ची आहे. न्यूयॉर्क सिटी अमेरिका या ठिकाणी मुख्यालय आहे. 54 सदस्य आहेत. अध्यक्ष कोलिन वॅक्सिन काही गरज नाही यांचं ओके आणि दरवर्षी जुलै महिन्यामध्ये 4 आठवडे याची सभा चालते. एवढी येही महत्वाचं नाही कधी स्थापन झाले किती सदस्य आहेत कुठं मुख्यालय आहे दॅट्स इट. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेवर भारताची निवड झाली ती कालावधी कधी आहे 22 ते 24 या 2च गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या दॅट्स इट. इथून समोर निघून जा ओके कार्य वगैरे कधी विचारणार नाही ओके तो तुमचा काय जीएसचा प्रश्न नाही तो ओके करंट काय तेवढंच करंट आहे बाकी सगळं तुमचा हा हिस्ट्री झाला हिस्टॉरिकल पार्ट झाला त्याचा ओके. 1998 सालापासून या परिषदेमार्फत अनेक देशांनी अर्थमंत्री आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँक यांच्या दरम्यान संवाद घडून आणला जातो. काही महत्त्वाचं नाही एवढं बाकी ओके. आता बघा तिसरा पॉइंट आपण पहिला पॉइंट काय बघितला WTOच्या महासंचालक नायजेरियाच्या ओके. त्यानंतर दुसरा पॉइंट कुठला बघितलाय रे दुसरा पॉइंट हा बघितलाय कुठला संयुक्त राष्ट्र आर्थिक सामाजिक परिषदेचा भारत सदस्य 22 ते 24 ओके. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे दक्षिण महासागराला जगातील 5वा महासागर म्हणून मान्यता दिले. मान्यता देणारा कोण 5वा महासागर म्हणून नॅशनल जिओग्राफिकल या संघटनेनं कोण नॅशनल जिओग्राफिक या संघटनेनं ओके पृथ्वीच्या दक्षिणेकडील सागराला ओके. मग कधी दिलंय बघा जागतिक सागर दिनाच्या औचित्य साधून हे नॅशनल जिओग्राफिक या संस्थेनं 5वा कोणता आहे दक्षिण महासागर. पूर्वीचे कोणते आहेत रे मग पूर्वीचे कोणते आहेत बघा पॅसिफिक आहे अटलांटिक आहे आर्कटिक महासागर आहे हिंदी महासागर आहे आणि आता 5वा कोण झाला आहे दक्षिण महासागर ओके. कधी मान्यता दिली लक्षात ठेवा जागतिक महासागर दिनाच्या 8 जूनला ओके यामुळे दिलेलं आहे 8 जूनला बघा. मग दक्षिण महासागराला जगातील 5वा महासागर मान्यता मिळालेली आहे ओके. एवढंच काय महत्वाचं नाही कोणी देते मान्यता कोणी दिली आहे नॅशनल जिओग्राफिक या संस्थेनं ओके. ठिकाण बघायचं असेल तर बघू शकता हे काही गरजेचं नाही ज्यांना वाचायचं ते वाचून घ्या. अंटार्क्टिका याच महासागराने वेढलेला आहे. दक्षिण महासागर अटलांटिक पॅसिफिक हिंदी महासागर या 3 महासागराला स्पर्श करते. काहीही महत्वाचं नाही परीक्षेच्या दृष्टिकोनातून सरळ स्पष्ट बोलतो ओके. त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय सौर आघाडी. आता हे महत्वाचा पॉइंट आहे थोडासा ओके महत्वाचा पॉइंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ओके. याच्या अगोदरही सौर आघाडीवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. सौर आघाडी ओके आंतरराष्ट्रीय सौर आघाडी याच्यावर प्रश्न आलेला आहे तर आपण या ठिकाणी बघू. जागतिक स्तरावर सौर ऊर्जेच्या स्वीकाराला म्हणजे सौर ऊर्जेच्या बाबतीत आहे एवढं तरी कळतंय आंतरराष्ट्रीय सौर आघाडी 101वा सदस्य अमेरिका झालाय. मग साधा जरी प्रश्न विचारला वन लाइनर तर पहिलं ते यायला पाहिजे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 101वा म्हणजे याचा अर्थ 100 आहेत पहिलं. मग 101वा सदस्य म्हणून कोणाची निवड झाली कोणाची झाली गोविंदराव अमेरिकेची झाली. 101वा सदस्य म्हणून अमेरिकेची निवड झाली. मग याचा अजून एक महत्त्वाचं काय अजय माथुर जे आहेत अजय माथुर यांची मात्र काय या
सौर आघाडीचे अजय माथुर यांची आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे महासंचालक म्हणून निवड झालेली आहे. ओके, डॉक्टर माथुर यांनी 16 मार्च 2021 रोजी या पदभार स्वीकारला. डॉक्टर माथुर यांची उपेंद्र त्रिपाठी यांची जागा घेतली. पहिलं कोण? उपेंद्र त्रिपाठी होते. ओके, आणि 2015 पासून महासंचालक पदावर कार्यरत होते ते कोण? त्रिपाठी. आणि उपेंद्र त्रिपाठी या आघाडीचे पहिले, तर दुसरे माथुर हे दुसरे महासंचालक आहेत. सध्या माथुर हे द एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट टेरीचे ते महासंचालक आहेत. सध्या पंतप्रधानांच्या हवामान बदलविषयक परिषद सदस्य देखील आहेत ते. 2006 ते 2016 दरम्यान ते केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीचे महासंचालक आहेत. ओके, त्यांना बघा SWMCE लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देखील गौरवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं विद्यमान बघा आता काय लक्षात ठेवाल रे, अजय माथुर यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे महासंचालक देखील झालेले आहेत. बघा आंतरराष्ट्रीय, बघा दुसरं हा एक पॉइंट, 101 वा सदस्य अमेरिका. आणि काय रे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जे आहे, ओके, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, ओके, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जे आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्सेस ISA, ओके, याचे महासंचालक जे आहेत, महासंचालक कोण आहेत? अजय माथुर. एवढं तरी लक्षात ठेवा किमान, अजय माथुर. कोण? अजय माथुर. हे कितवे आहेत? दुसरे आहेत. याच्या अगोदर कोण होते? त्रिपाठी होते. कोण? त्रिपाठी होते, त्रिपाठी. ओके, पहिले कोण आहेत? त्रिपाठी भारताचेच होते. आता देखील भारताचे आहेत अजय माथुर दुसरे. ओके, बघा 101 वा सदस्य म्हणून अमेरिका कुठं स्वीकारण्यात आले रे? बघा 10 नोव्हेंबर 2021 रोजी UNFCCC ची COP26 कॉन्फरन्स ऑफ पार्टीज याची 26वी काय परिषद भरली होती. या 26व्या परिषदेमध्ये काय, कितव्या परिषदेमध्ये? 26व्या परिषदेमध्ये अमेरिका काय झालाय? या इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा सदस्य झालाय. आता बघा इंटरनॅशनल सोलार अलायन्स बद्दल जो हिस्टॉरिकल पार्ट आहे, म्हणजे तो कधी स्थापन झालाय किंवा कुणी होतं तेव्हा काय होतं वगैरे, या सौर आघाडीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पंतप्रधान नाही, बघा काय, भारताचे पंतप्रधान आहेत. आणि भारताचा आपण पेपर देतोय भारतात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये बोलल्यानंतर पंतप्रधानच म्हणणार, तुम्ही राष्ट्रपती थोडंच म्हणणार आहेत नरेंद्र मोदींना. ओके, तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत फ्रान्सवा हौलाद. ओके, 30 नोव्हेंबर 2015 रोजी, म्हणजे इंटरनॅशनल सोलार अलायन्स कधी स्थापन झाली? 2015. एवढं तर लक्षात राहील. ओके, फ्रान्समध्ये भरली होती. फ्रान्समध्ये भरली. नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष काय, फ्रान्सवा हौलाद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. ओके, आणि कॉप किती होती रे? कॉप 21 होती. कधी? कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 21. 21व्या हवामान बदल परिषदेमध्ये हे इंटरनॅशनल सोलार अलायन्स स्थापन झाली. ओके, बघा संयुक्त राष्ट्राचे माजी सचिव बान की मून आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या स्थापनेच्या वेळी उपस्थित होते. ओके, बघा इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे कॉप 21 जे हवामान बदल परिषद आहे 21वी, त्याच्यामध्ये स्थापन झालेले आहे. आणि त्याच्यामध्ये काय स्थापनेच्या वेळी कोणी घोषणा केलेली आहे? नरेंद्र मोदी व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हौलाद. ओके, यांनी फ्रान्समध्ये जी परिषद भरली होती त्या कॉप 21 मध्ये त्यांनी ती घोषणा केलेली आहे. मुख्यालय गुरुग्राम दिल्ली या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा रे बाबा, भारतात आहे. ओके, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी काय गुरुग्राम दिल्ली या ठिकाणी आहे. महासंचालक अजय माथुर आहेत. फेब्रुवारी 2021 पासून अजय माथुर आहेत. आपण नेमणुका या टॉपिक मध्ये अजून बघणारच आहे यांच्याबद्दल. ओके, भारत या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. दिल्ली सौर कार्यसूची नावाने एक दस्तऐवज काय, एवढं काय महत्त्वाचं नाही, फक्त हे लक्षात ठेवा मात्र. ओके, 2030 पर्यंत 1 टेरावॅट सौर वीज निर्मितीचं उद्दिष्ट संघटनेचं आहे. आणि भारताने मात्र 2022 पर्यंत 100 गिगावॅट वीज निर्मिती सौर ऊर्जेपासून मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. भारताने किती टार्गेट ठेवले रे? बघा 2022 पर्यंत 100 गिगावॅट वीज निर्मिती सौर ऊर्जेपासून मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. ओके, दिल्ली सौर कार्यसूची या नावाने एक दस्तऐवज या संघटनेने तयार केलेला आहे. आणि भारत या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. आणि महासंचालक कोण आहेत रे सौर आघाडीचे? अजय माथुरजी आहेत. ओके, ISI ची कार्य
सौर ऊर्जा निर्मिती तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणं, पर्यावरण संरक्षण, काही नाही एवढं. गरिबांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण होण्याच्या उद्देशाने सौर क्षेत्रात गुंतवणुकीचे प्रोत्साहन देणे, सदस्य क्षेत्रामध्ये काही नाही एवढं. याच्यावर प्रश्न कधी येणार नाही. बघा ISIच्या परिषदा, पहिली परिषद 2018 मध्ये ग्रेटर नोएडा या ठिकाणी भरली भारतामध्येच. ओके. दुसरी परिषद 2019 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी भरली. तिसरी परिषद, ओके, तिसरी बैठक म्हणा 2020 मध्ये आभासी पद्धतीने झाली. ओके. आणि चौथी बैठक ऑक्टोबर 2021 मध्ये काय RK सिंह यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय नवीकरण ऊर्जा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली भरली चौथी परिषद. ओके. आणि चौथ्या बैठकीमध्ये निर्णय वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड या योजनेला हिरवा कंदील दाखविला आहे. आणि 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अमेरिकन सौर ऊर्जेच्या विकासासाठी जमा करण्याचं ठरवण्यात आलंय. आणि ISN ब्लूमबर्ग काय फिलेथ्रोपीज आणि ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट यासोबत काय साझेदारी केलेली आहे. म्हणजे समजदार काय त्याला काय म्हणतो आपण भागीदारी. आणि हे एक पॉईंट महत्त्वाचं आहे. तर काही बाकी काही महत्त्वाचं नाही, हे एक लक्षात ठेवू शकता. सौर आघाडीमध्ये कर्कव्रत आणि मकरव्रत या दरम्यान येणाऱ्या देशांना एकत्रित आणले जाणार आहे. ओके. म्हणजे सौर आघाडीबद्दल काय काय लक्षात ठेवाल. त्याची स्थापना 2015 मध्ये. ओके. अध्यक्ष त्यावेळेस कोणी घोषणा केलं, नरेंद्र मोदीजी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हौलाद. ओके. आणि आता 101 सदस्य म्हणून COP26 याच्यामध्ये अमेरिकेची निवड करण्यात आलेली आहे. ओके. आणि सध्या महासंचालक अजय माथुरजी आहेत भारताचे. ओके. दुसरे आहेत ते होणारे भारताचे. ओके. आणि सौर आघाडीबद्दल जर म्हणलं तर भारताचं टार्गेट मात्र एवढं लक्षात ठेवा, पहिली परिषद ग्रेटर नोएडा वगैरे, पण हे एक महत्त्वाचं आहे, मुख्यालय गुरुग्राम दिल्ली 100% विचारू शकतात. ओके. आणि भारत संघटनेचे संस्थापक असणारच आहे, भारताच्याच काय यांनी स्थापन केलं. भारताने 2022 पर्यंत 100 गिगावॅट वीज निर्मिती सौर ऊर्जेपासून मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. दॅट्स इट. ओके. काही नाही बघा ह्याच्यामध्ये जास्त काय बांगलादेश दौऱ्याबाबत काय एवढं जास्त काय बघण्याची गरज नाही. ओके. मी जिथं थांबायला सांगतो मित्रांनो नक्की थांबण्याचा प्रयत्न करा. काही नाही याच्यामध्ये खरं तर. ओके. हे दौरा बिवरा काय एवढं विशेष नाही. ओके. का गेलेत त्यांनी बांगलादेशला, फक्त एवढं लक्षात ठेवा की त्यांचा हा काय कोविड नंतरचा पहिला दौरा होता. ते पहिला दौरा कुठे केलेत कोविड नंतर, तर बांगलादेशामध्ये. का गेलेत, वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचा जन्मशताब्दी वर्ष आणि बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव याच्यासाठी. ओके. आणि त्यात गेल्यानंतर मात्र काय केलेत, मंदिराला भेट दिलेत 2. कोणत्या, एक मंदिर कोणतं आहे, गोपाळगंज मधील ओरकंडी मंदिराला, आणि दुसरं काय मैत्रीला 50 वर्ष झाले बांगलादेश मैत्रीला म्हणून दोन्ही एक विशेष टपाल तिकीट देखील प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. एवढं काही महत्त्वाचं नाही बाकी. मैत्री दिवस कोणता बघ, एक लक्षात ठेवा 6 डिसेंबर आहे. काय का तर 1971 मध्ये भारतानं बांगलादेशला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली त्यावेळेस. ओके. काही महत्त्वाचं नाही. ओके. त्यानंतर बघा भारत बांगलादेश दरम्यान मैत्री सेतूचं उद्घाटन. मैत्री सेतू हे थोडं महत्त्वाचं आहे, बघू आपण याच्याबद्दल थोडंसं. कोणाच्या उद्घाटन कधी झालं रे, 21 मार्च 2021ला. कोणाच्या हस्ते, नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते. ओके. तर बघा 16 फेनी नदीवर बांधण्यात येणार. कोणतं हे मैत्री सेतू, कोणत्या नदीवर, फेनी नदीवर, बांगलादेश दरम्यानच्या फेनी नदीवर बांधण्याचं आल्या मैत्री सेतूचं उद्घाटन करण्यात आले. कोणत्या नदीवर आहे, फेनी नदीवर. ओके. हा मैत्री सेतू कुठं आहे, फेनी नदीवर, पहिलं लक्षात ठेवा. आणि कोणाच्या हस्ते झाले, नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते. शेख हसीना तर असणारच आहेत. ओके. तर बघा आता या मैत्री सेतूबाबत जर बघायचं म्हणलं तर फेनी नदीवर बांधले हे माहिती आहे. ओके. तर बघा निर्मिती कोणी केलं, राष्ट्रीय राजमार्ग आणि पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेडनं. कोणी बांधलंय हे महत्वाचं, मैत्री सेतू. ओके. राष्ट्रीय राजमार्ग आणि पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेडनं केलेलं आहे. आणि खर्चाला 133 कोटी, लांबी आहे 1.9 किलोमीटर. ओके. पूल भारतातल्या सबरूमला म्हणजे त्रिपुरा मधला, हे बघा कुठून कुठपर्यंत आहे रे, सबरूमला त्रिपुरा आणि बांगलादेश मधला रामगडला जोडण्याचं काम करते.
आगरतळा हे शहर आंतरराष्ट्रीय समुद्र बंदरासमोर सर्वात जवळ ठरेल. बघ असो बघा, मैत्री सेतू कोणत्या नदीवर आहे? फेनी नदी. उद्घाटन कोणी केले? नरेंद्र मोदी हस्ते. ओके. आणि सेतूची निर्मिती राष्ट्रीय राजमार्ग आणि पायाभूत सुविधा विकास निगम लिमिटेडनं आणि 133 कोटी रुपये खर्च आलाय. लांबी 1.9 किलोमीटर आणि पूल भारतातील सबरूमला त्रिपुरा मधलं आणि बांगलादेश मधल्या रामगडला जोडण्याचं काम करते हे. ओके. आता मिताली एक्सप्रेसचं उद्घाटन हे बांगलादेशच्या काय शेख हसीना यांनी मिताली एक्सप्रेसचं उद्घाटन केले. आतापर्यंत बघा 3 एक्सप्रेस सुरू झाले बांगलादेश आणि भारत याच्यामधल्या. ओके. कोणकोणत्या? बघा, मैत्री एक्सप्रेस ढाका ते कोलकाता आहे आणि बंधन एक्सप्रेस खुलना ते कोलकाता आहे. हे 3 कुठून कुठं आहेत ते फक्त लक्षात ठेवा. कोणकोणत्या 3 कार्य बांगलादेशसाठी कोणत्या 3 एक्सप्रेस आहेत असं विचारू शकतात. मैत्री, बंधन आणि मिताली. कोणत्या? मिताली एक्सप्रेस ढाका ते न्यू जलपाईगुडी इथपर्यंत आहे. ओके. बघा, धावण्याचा मार्ग ढाका बांगलादेशची राजधानी ते न्यू जलपाईगुडी. ढाका ते काय? बांगलादेशची राजधानी आहे ढाका आणि न्यू जलपाईगुडी. ओके. मग याचा अर्थ काय रे? आतापर्यंत 3 काय बांगलादेशसाठी आहेत. कोणकोणत्या? मैत्री एक्सप्रेस, बंधन एक्सप्रेस आणि मिताली एक्सप्रेस. मैत्री एक्सप्रेस ढाका ते कोलकाता आणि बंधन एक्सप्रेस खुलना ते कोलकाता आणि मिताली एक्सप्रेस ढाका आत्ता सुरू झालेले. मिताली मात्र लक्षात ठेवा. काय रे? मिताली एक्सप्रेस मिताली ते सॉरी ढाका ते न्यू जलपाईगुडी. एकूण अंतर 524 किलोमीटर आहे. ओके. द्विसाप्ताहिक ट्रेन आहे, महिन्यातून 2 वेळा आहे फक्त. ओके. आता एव्हर गिव्हन जहाज याचंही काही असं महत्त्व नाही, पण बघा सुएज कालव्याला या एवढी मोठी आहे एव्हर गिव्हन जहाज की याच्यानं सुएज कालव्यात अडकली डायरेक्ट. ओके. एव्हर गिव्हन हे जहाज 29 मार्च 2021 रोजी बाहेर काढण्याचं यश आलंय. ओके. पनामा देशाचा झेंडा असलेलं हे कंटेनर जहाज चीनहून नेदरलँडमधील रोडरमॅट बंदरात जात होतं. ओके. हे जहाज 2018 मध्ये तयार करण्यात आलेलं आहे. तैवानची ट्रान्सपोर्ट कंपनी एव्हरग्रीन मरीन या जहाजाला संचलित करते. कुठली? तैवानची. ओके. बघा 400 मीटर लांब आहे आणि 59 मीटर रुंद असणारे हे महाकाय जहाज आहे. ओके. बघा जलमार्ग ठप्प झाला होता आणि 300हून अधिक मालवाहू जहाजे कोंडीत सापडली होती आणि जगात दर तासाला 2800 कोटी रुपयाचे नुकसान झाले या जहाज या सुएज कालव्यामुळे अडकल्यामुळे. ओके. बघा आशिया आणि युरोपला जोडणारा आहे सुएज कालवा. बऱ्याच पूर्वी जुन्या वेळेस काय रे सुएज कालव्यावर प्रश्न विचारायचे, आता जनरली विचारलेत नाहीत. भूमध्य समुद्र आणि लाल समुद्राला हा कालवा जोडतो. ओके. 193.3 किलोमीटर आहे हा सुएज कालवा आणि 1969 पासून हा कालवा जलवाहतुकीसाठी खुला केलेला आहे. ओके. केप ऑफ गुड होप सागरी मार्गाच्या तुलनेत ह्या मार्गाने लंडन मुंबई दरम्यानचं अंतर काय कमी झालेले आहे. ओके. हा कालवा मात्र कृत्रिम आहे लक्षात ठेवा. जगातलं 15% जलव्यापार याच मार्गाने होते. असो कोणाच्या मालकीचा आहे पहिले लक्षात ठेवा. कोणाच्या मालकीचा आहे रे? इजिप्तचा आहे. आता बघा फुमिओ किशिदा जपानच्या पंतप्रधानपदी. काय? फुमिओ जपानच्या पंतप्रधानपदी. हा जपानच्या पंतप्रधान निवड करण्यात आली आणि फुमिओ यांच्या लिबरल डेमोक्रेटिक पक्षाने 465 पैकी 261 जागा मिळवल्यात व पुन्हा एकदा सत्ता प्राप्त केली. 465 पैकी 261. 465 पैकी काय यांना 465 पैकी 261 जागा मिळाल्यात आणि यांनी सत्ता स्थापन केली. ओके. आणि बघा कोणी होशिहिदो सुगा यांनी राजीनामा दिल्यानंतर लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या झालेल्या बैठकीत काय काशिदो यांनी देशाच्या हेक्झिनेशन मंत्री तारा कोनो यांचा पराभव केलाय. 13 महिन्यापेक्षा कमी कालावधीत शिझो आंबे आणि योशिहिदो सुगा यांच्यानंतर ते 3रे पंतप्रधान आहेत. ओके. एकूणातले कितवे पंतप्रधान आहेत? 100वे पंतप्रधान ठरलेले आहेत. काशिदा हे 2012 ते 17 पर्यंत जपानचे परराष्ट्र मंत्री देखील होते लक्षात ठेवा. ओके. आणि लिबरल डेमोक्रेटिक पार्टी याचे धोरण संशोधन परिषदेचे अध्यक्षपदही ते राहिलेले आहेत. ओके. भूमिओ कोण आहेत रे मग? भूमिओ काशिदा जपानचे कितवे? 100वे पंतप्रधान झालेत. त्यांना 465 पैकी 261 काय जागा मिळालेल्या आहेत. ते कोणत्या पार्टीचे आहेत? लिबरल डेमोक्रेटिक पार्टी. लिबरल डेमोक्रेटिक पार्टी. ओके. डाएट हे संसदेचं नाव आहे जपानच्या आणि जपानचं सरकार संवैधानिक राजेशाही आहे.
ओके, आणि त्यांचं मतदारसंघ हिरोशिमामधून खासदार म्हणून प्रतिनिधी सभागृहात पोहोचले ते 1993ला. 2008 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जोशिओ फाकुडा यांच्या ग्राहक आणि अन्न सुरक्षा राज्यमंत्री देखील त्यांनी काय झालेले आहेत. आतापर्यंत कोणकोणत्या पदाचे मंत्री झालेत बघा. ते विज्ञान तंत्रज्ञान व जीवनमान मंत्री, तसेच नियमात्मक सुधारणा राज्यमंत्री, अवकाश व ग्राहक व्यवहार मंत्री झालेले आहेत. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा, एवढं काही महत्त्वच नाही यांचं. ओके, फक्त काय लक्षात ठेवा रे, मी इथं सांगतो ते 100वे आहेत PM जपानचे. त्यांची पार्टी लक्षात ठेवा, लिबरल डेमोक्रेटिक पार्टी. काय लिबरल डेमोक्रेटिक पार्टी. या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीला काय किती जागा मिळाल्या रे, 465 पैकी 261 जागा मिळाल्या. ओके, आणि त्यांची सत्ता स्थापन झाली. दॅट्स इट. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, आणि ते पूर्वी परराष्ट्र मंत्री होते बघा, काय बरेच काय होते, आणि त्यांच्या लिबरल पार्टीचे ते अध्यक्षही राहिले होते. आता इब्राहिम काय रईसी इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी, असं काय एवढं महत्त्वच नाही यांचं. ओके, इराणचे सर्वोच्च नेते आतायुल्ला अली खामोनी यांच्या नेतृत्वाखाली समितीने EIC यांचे प्रमुख निवड केली आहे. 3 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला आहे. ओके, यापूर्वीचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत, हसन रोहानी आहेत. ओके, पण त्यांच्यावर मात्र काय अमेरिकेनं बंदी घातली होती 2019 मध्ये, आणि इराणचे मुख्य न्यायाधीश 2019 पासून ते होते. ओके, आणि आता बघा झालं एवढंच महत्त्वाचं, त्यांचं काय एवढं लक्षात ठेवू नका. इब्राहिम काय रईसी हे इराणचे राष्ट्राध्यक्षपदी निवड झाले. ठीक आहे, तर काय रे, शेर बहादूर देवबा याच्यावर बद्दल प्रश्न येऊ शकतो. ओके, नेपाळचे नवे पंतप्रधान आहेत. नेपाळचे नवे पंतप्रधान, नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर काय बहादूर देवबा हे 13 जुलै 2021 रोजी 5व्यांदा पंतप्रधान झालेत. हे महत्त्वाचं. कितव्यांदा? 5व्यांदा झालेत. कोण? नेपाळ. आता नेपाळ आपल्या शेजारी राष्ट्र आहे, त्यामुळे विचारू शकतात कितवे आहेत रे, शेर बहादूर देवबा. काय नेपाळ काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देवबा हे 2021 मध्ये 5व्यांदा पंतप्रधान झालेत. त्यांच्या राज्यघटनेच्या 76(5) नुसार त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, आणि तिथल्या सुप्रीम कोर्टानं देवबा यांची 2 दिवसात पंतप्रधान नियुक्ती करण्याचा आदेश दिला होता, म्हणून त्यांची 12 जुलै 2021 रोजी काय नियुक्ती करण्यात आली. बघा, देवबा यांनी 165 मतांनी विश्वासमत जिंकलंय, त्यामुळे ते पुढील 1.5 वर्ष पंतप्रधान राहतील. देवबा हे पहिल्यांदा 7 जून 2017 रोजी पंतप्रधान बनलेत. 2017ला पंतप्रधान बनले होते. ओके, आणि ते आता नेपाळचे 43वे पंतप्रधान आहेत. कितवे? 43वे पंतप्रधान आहेत. मग काय लक्षात ठेवाल रे, ते 5व्यांदा PM झाले. ओके, त्यांना 165 मताचं विश्वास संपादन केले त्यांनी, आणि तिसरी गोष्ट ते 43वे पंतप्रधान आहेत. ते 43वे PM आहेत, आणि त्यांची निवड हे काय 76(5) या त्यांच्या घटनेमधल्या कलमानुसार झालेली आहे निवड. एवढंच. 5व्यांदा PM कोण? शेख बहादूर देवबा. ओके, नेपाळमधील राजकीय कारकीर्द बघितला तर 2018 मध्ये KP शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखाली CPL काय UML आणि नॅशनल कम्युनिस्ट पक्षाने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. आणि 2020 मध्ये प्रचंड नावाचे एक पंतप्रधानच झाले होते, अध्यक्ष बनवण्यात आलं. ओके, डिसेंबर 2020 मध्ये ओली यांनी नेपाळ संसद बरखास्त केली, आणि नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना रद्द केले त्यांचा निर्णय, आणि 2021 मध्ये पुन्हा गृह स्थापित करण्यात आला, आणि ओली यांना पंतप्रधान बनवण्यात आले. आता बघा 12 जुलै 2021 ला मात्र काय देवबा यांना बनवण्यात आलंय. ओके, कधी? 13 जुलै 2021 रोजी. कॅनडाची निवडणूक 2021. निवडणुकीसाठी 2 वर्ष कालावधी असताना मध्यावधी निवडणुका घेतल्यात. ओके, बघा कॅनडामध्ये मध्यावधी निवडणुका झाल्या हे मात्र लक्षात ठेवा. सप्टेंबर 2021 मध्ये झालेले आहेत. ओके, निकाल बघा, लिबरल पार्टीला 159 जागा मिळाल्यात, आणि कन्झर्वेटिव्ह पार्टीला 119 जागा मिळाल्यात. ओके, 119 जागा. हे दोनच लक्षात ठेवा, कन्झर्वेटिव्ह पार्टी आणि लिबरल पार्टी. कुठली?
कुठली बघतोय आपण? कॅनडा. आणि कॅनडाच्या निवडणुकीसाठी 2 वर्ष कालावधी असताना मध्यावधी निवडणुकीसाठी 2 वर्ष कालावधी असताना लवकरच निवडणुका घेण्यात आल्यात. ओके. आणि 338 जागासाठी निवडणुकीत मतदान झाले. 338 जागासाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी 170 जागाची गरज असते. ओके. आणि पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली. कोणी? कारण जस्टिन ट्रुडो. ओके. 2015 पासून ते कॅनडाच्या पंतप्रधान पदावर कार्यरत आहेत आणि आता हे जस्टिन ट्रुडो हे काय पंतप्रधान तिसऱ्यांदा निवडणूक जिंकलेली आहे. ओके. बघा, भारतीय वंशाची अनिता आनंद हे कॅनडाच्या संरक्षणपदी निवड झालेली आहे. खासदार अनिता आनंद हे यांनी संरक्षण मंत्री बनवलं आहे त्याच्या अगोदर. ओके. काय सॉरी आता संरक्षण मंत्री. आणि अनिता आनंद यांच्याविषयी बघा, संरक्षण मंत्री झालेत ते कॅनडाच्या. 1967 मध्ये त्यांचा जन्म स्कॉटियामध्ये झालेला आहे. आई वडील भारतीय आहेत त्यांचे. ओके. अनिता आनंद यांच्या आई सरोज मूळच्या पंजाब, तर वडील काय आनंद हे तमिळनाडूचे आहेत. ओके. आनंद जे आहेत ते वडील तमिळनाडूचे आहेत. अनिता आनंद. ओके. आई सरोज हे मूळच्या काय पंजाबचे आहेत आणि वडील तमिळनाडूचे आहेत. ओके. कायदा विषयात त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केलेलं आहे. ओके. आणि त्यांनी सार्वजनिक सेवा खात्याची जबाबदारी यापूर्वी सांभाळलेली आहे. आणि बघा, असं बाकी काही नाही. एअर इंडियाच्या कनिष्ठ विमानात 23 जून 1985 रोजी खलिस्तानवाद्यांनी स्फोट घडून आणला होता. त्यामध्ये 329 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणातल्या तपास आयोगाला अनिता आनंद यांनी मात्र मदत केली होती. ओके. भारत आणि अफगाणिस्तान गुंतवणुकीचं पुढे काय? काही नाही एवढं महत्त्वाचं याचं. ओके. फक्त एक लक्षात ठेवा, सलमा धरण जे आहे, सलमा धरण, ओके, हे एक जलविद्युत प्रकल्प आहे. ओके. आणि ह्याची भारतानं निर्मिती केली आहे 2016 मध्ये करण्यात आलेली आहे. ओके. आणि हे सलमा धरण जे आहे भारत पाकिस्तान मैत्रीचं प्रतीक म्हणून देखील ओळखलं जाते. ओके. त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले. बस दॅट्स इट. ओके. बघा, अफगाणिस्तानमधलं हेरात प्रांतात सलमा धरण आहे ते एक जलविद्युत प्रकल्प आहे. ओके. सलमा नदीवरलं. ओके. आणि 2016 मध्ये भारतावर निर्मिती करण्यात आली आणि भारत पाकिस्तान मैत्रीचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते उद्घाटन झालंय. बघा, जरास डेलाराम महामार्ग कुणी तयार केला? बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं तयार केला. 218 किलोमीटर लांबीचा आहे. ओके. आणि अफगाणिस्तान इराण बॉर्डर परिसरात आहे. ओके. भारतानं इराणच्या चाहबदार बंदराद्वारे जरान्स डेलाराम महामार्गाद्वारे 75,000 टन गहू अफगाणिस्तानला निर्यात केलं होतं. ओके. अफगाणिस्तान संसद भवन हे देखील भारतानंच निर्माण करून दिले. बांधकाम 2015, $9 कोटी. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि एका ब्लॉकला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. ओके. स्टोअर म्हणलं एवढं काय महत्त्वाचं झालं. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ, तालिबान यांची सत्ता गेल्यानंतर असो एवढं महत्त्वाचं नाही. बघा, जगभरातल्या प्रभावशाली 100 लोकांची टाइम्सनं काय यादी जाहीर केलेली आहे, टाइम मॅगझिननं. तर त्या 100 लोकांमध्ये मात्र नरेंद्र मोदी असतील किंवा मग काय आदर पुनावाला असतील यांचं नाव आलेलं आहे. बघा, घोषणा काय, जगभरातल्या प्रभावशाली 100 लोकांची यादी टाइम मॅगझिननं जाहीर केलेला आहे. ओके. तर त्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह काय 3 भारतीयांचा समावेश झालाय. ओके. पहिल्यांदा 1999ला प्रकाशित करण्यात आलं होतं टाइम मॅगझिन. बघू आपण कोणकोणते 3 भारतीय आहेत. नरेंद्र मोदीजी 5व्यांदा झालेत. बघा, त्यांचं 100 मध्ये टाइमच्या 100 लोकांमध्ये नरेंद्र मोदी 5व्यांदा आलेले आहेत. कोणकोणता? 2014, 15, 17, 20 आणि 21. 20-21 बघा, 17-1 मध्ये लक्षात ठेवा. 14-15 कंटिन्यू आहे. नंतर मग 16 नाही, 17 आहे, 18 नाही. बघा, म्हणजे 17 लक्षात ठेवा मधला आणि 20-21 डायरेक्ट. ओके. आणि ममता बॅनर्जी एक आल्यात, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री. असे विचारू शकता टाइम पर्सनच्या काय 100 प्रभावशाली व्यक्तीमध्ये भारताच्या कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे. ओके. कोण कोण आहे? मग नरेंद्र मोदीजी ते 5व्यांदा समावेश झालाय. दुसऱ्या ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि आदर पुनावाला सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी अधिकारी. दॅट्स इट. हे तिघांचा मात्र काय टाइम पर्सन ऑफ द जगभरातल्या प्रभावशाली 100 लोकांची यादी जी टाइम पर्सन ऑफ द इयर टाइम मॅगझिननं करते त्यामध्ये झालेला आहे. आणि इतर व्यक्ती म्हणला तर चीनचे राष्ट्रपती जिनपिंग, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, उपराष्ट्रपती कमला हॅरिस, माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, हे सगळ्यांचं आहे बाकीच्यांचा. ओके. असो, हे काय भारत रशिया संवाद हे काय महत्त्वाचं नाही एवढा. ओके. काही नाही एवढं.
आता अमेरिकेची निवडणूक, ओके, अमेरिकेची निवडणूक आणि काही बाकीचे महत्त्वाच्या गोष्टी आहेत आंतरराष्ट्रीय, ओके, निवडणूक अत्यंत महत्त्वाच्या आहे, ते आपण काय नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू मित्रांनो. ओके, आतापर्यंत ज्या गोष्टी बघितल्या त्या अगदी ज्या फक्त त्यामधली कुठली रे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी मात्र थोडं जास्त भर द्या, आणि त्यानंतर जी होणारी आहे अमेरिकेची निवडणूक ती देखील महत्त्वाची, आणि बाकी काही गोष्टी असतील तर त्या गोष्टी मी बघणार आहे. धन्यवाद मित्रांनो.